नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। या व्हिडिओमध्ये ना खूप 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 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे आणि अगदी तळमळीने सांगणार आहे। कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या खऱ्या कारण आहेत। ह्या गोष्टींमुळे खरं तर आपल्या आयुष्यामध्ये जे आपण म्हणतो ना की दुःख आहे, संकट आहे, घरामध्ये भांडण आहे, जी काही निगेटिव्हिटी सध्याला तुमच्या आयुष्यामध्ये जो काही प्रॉब्लेम आहे ना, तो याचमुळे आहे की कारण ह्या गोष्टी आपण फॉलो केल्या नाही किंवा या पद्धतीने आपण पूजन केलं नाही। आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही चेंज केल्या ना, तर मी सांगू शकत नाही एवढा सकारात्मक बदल तुम्ही स्वतःमध्ये बघाल। तुमच्या घरातील वातावरणामध्ये तुम्ही सकारात्मकता बघाल ना। जे मोठे मोठे तुम्ही किती हातभर स्टोन घाला, गळाभर हे यंत्र घाला, ते गोष्टी लटकवा, तुम्ही भिंतींवर हे यंत्र ते मंत्र लावा किंवा तुम्ही देवघर भरून कोणते यंत्र ठेवा, जे तुम्हाला मिळणार नाही ना त्या सगळ्या गोष्टी, मनशांती असेल, घरामध्ये सुख शांती समृद्धी असेल, तुमच्या स्वतःमध्ये सकारात्मकता असेल, निगेटिव्हिटी पूर्ण म्हणजे तुमच्यातून तर जाईलच जाईल, पण तुमच्या आयुष्यातून, तुमच्या घरातून तर जाईलच जाईल, पण आयुष्यामधून सुद्धा पूर्णपणे निघून जाईल। एवढ्या म्हणजे महत्त्वाच्या ह्या गोष्टी आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला वाटू शकतं की बाबा हे काय सांगतेय, पण खरंच ऐका, ह्या गोष्टी तुम्हाला कोणीच सांगणार नाही। व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती ना खूप सारे व्हिडिओ बघतील, हा उपाय करा, तो उपाय करा, ह्याला हे उपाय करा, त्याला तो उपाय करा, आणि खरंच तुम्हाला जर फक्त उपायच हे करायचे असतील ना, तर तुम्ही इथे व्हिडिओ स्किप करा। पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या तुम्हाला पैसे देऊन सुद्धा कोणी सांगणार नाही। कारण प्रत्येकाला आपला स्वार्थ, ह्या खऱ्या गोष्टी जर सांगितल्या तर तुम्ही परत त्या व्यक्तीकडे कसे जाणार, समोरच्या व्यक्तीची कमाई कशी करणार। म्हणून जे खरे क्रक्स आहेत ना, ते तुम्हाला कोणीच सांगत नाही। आपली आजी पणजी आजही म्हणजे आपल्या सासूबाई, आई, तुम्ही बघा, त्यांनी कधी ना देवघरामध्ये कोणते यंत्र वगैरे ठेवले, ना कोणते उपाय टोटके केले, ना कधी तुम्ही आपले जे जुने घर वाडे वगैरे बघा, तुम्ही कधी बघितलंय का दरवाजावर हे लटकवले, भिंतीवर हे यंत्र लावलेले आहेत, त्यांनी वास्तुतज्ञाला बोलवले आहे, इथं हे पुरलेलं आहे, तिथे ते लटकवलेलं आहे, हे केलेलं आहे, तुम्ही कधी बघितलंय का? नाही। पण ते आजही सुखी आहेत, ते सुखी होते, ते आनंदी होते। भलेही त्यांच्याकडे पैसा नव्हता, पण त्यांच्याकडे मनशांती होती, घर भरून असायचं, घरामध्ये एकोपा असायचा। भलेही आपले आजोबा वगैरे म्हणजे असं चिडून ओरडून कडक असायचे, पण त्यांच्यामध्ये ते प्रेम होतं। आज आपल्याकडे मोठे बंगलेत, आज आपण स्वतःच्या मनावर लग्न करतो, जसं पाहिजे तसं नवरा बायको, सासू सासऱ्यांना सगळ्यांना सोडता, वेगळं राहता, स्वतःचं घर घेतो, सगळं घेतो, पण नवरा बायको मध्ये एकोपा नाहीये। असेल मुलं झाली, मुलांना चांगलं वळण नाहीये, बरं तेही चांगलं आहे, घरामध्ये पैसा नाहीये, पैसा टिकत नाही, आजारपण आहे, कर्ज वाढत चाललेलं आहे। आणि जे आपलं कौतुक आहे, तर ते कौतुक बघायला किंवा आपल्या चांगल्या गोष्टींचं कौतुक करायला सुद्धा आपली माणसं आपल्याकडे नाहीयेत। भले आपण म्हणतो मित्र शेजारी हे ते, पण एक वेळेला तुमच्या सगळ्या चांगल्या गोष्टीमध्ये ते मदत करतील, तुमच्या वाईट काळामध्ये एक वेळा मदत करतील, 2 वेळा मदत करतील, तिसऱ्या वेळेस ते म्हणतील याचं काय नेहमीच आहे, म्हणून ते तुमच्या गोष्टी नकारात्मक ऐकून सुद्धा घेणार नाहीत। ही खरी परिस्थिती आहे, हे ओळखा, हे ॲक्सेप्ट करा। आणि जी आपली माणसं आहेत ना, त्याच्यामुळे त्यांना दूर लोटू नका। पूर्वीची माणसं बघा, आजी पणजी ह्या काय करायचे की समोरच्या व्यक्तीतील ज्या नकारात्मक गोष्टी आहेत, ज्या वाईट गोष्टी आहेत, त्याकडे दुर्लक्ष करायचे आणि समोरच्या मधील ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं तोंडावर कौतुक करायचे। आणि आज आपण आपल्या जवळचे असू द्या, लांबचे असू द्या, नातेवाईक असू द्या, शेजारी असू द्या, मित्रमैत्रीण असू द्या, माझ्यापेक्षा त्याचं चांगलं झालं की त्याच्यावर जळायचं, त्याचा राग येणार, ते कसं काय, तो देव करत नाही, तो काही करत नाही, पण त्याच्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं। अहो, पण तो आता इथे आहे ना, मग मी त्याच्यापेक्षा पुढे जाण्यासाठी किंवा त्याच्या लेवलला येण्यासाठी मला काय करायला पाहिजे, त्यांनी किती कष्ट केलेले आहेत, त्याने त्याच्या मागे काय केलेलं आहे, त्याचा आपण विचार केला नाही। पण त्याची आपल्या अगोदर ती गोष्ट झाली किंवा आपल्याकडे ती गोष्ट नाही, समोरच्याकडे आहे म्हणून जळणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। आणि याच्यामुळेच खऱ्या अर्थाने आज आपण मागे आहोत, आपल्याला कामामध्ये अपयश येतं, आपलं कोणतंच काम सक्सेस होत नाही। ठीक आहे, तुम्हाला काहीच होत नाही ना, तर समोरच्याचं कौतुक करायला शिका। एखादी गोष्ट शेजारणीच्या घरातली चांगली वाटली की तिला म्हणा की हे किती सुंदर दिसते, किती असं। कारण जेव्हा आपण थँकफुल असतो, ग्रॅटिट्यूड मध्ये असतो, ग्रॅटिट्यूड मोड मध्ये, तर त्यावेळेला आपल्यातून तशी एनर्जी, जी सकारात्मक एनर्जी आहे ती बाहेर पडते आणि तशाच सकारात्मक गोष्टी आपल्यासोबत घडत असतात। भले तुम्हाला वाटतं तुम्ही दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करता, मी तर त्याच्या माघारी बोलले, असं बोलले,
पण तुमच्यातून तुम्ही निगेटिव्हिटी सोडताय आणि तुम्ही जेवढी निगेटिव्हिटी सोडताय त्याच्या कितीतरी पट तेवढी रिटर्न तुमच्या जवळ येणार आहे, हे कायम लक्षात ठेवायचं. आता संध्याकाळची दिवे लागणीची जी वेळ, आणि हो अजून आपले आजी पणजी जे होते ना त्यांचं एक खूप चांगलं म्हणजे हे होतं की त्यांचं एक रुटीन असायचं, प्रत्येक गोष्ट वेळची वेळेवर करायची. आज आपल्याकडे सगळे म्हणजे सगळे यंत्र आहेत, सगळ्या वस्तू आहेत, कामवाल्या मावशी वगैरे सगळं आहेत, पण आपलं कोणतंच रुटीन वेळेवर नाहीये. आणि आपण म्हणतो आजकाल तर ट्रेंड काय माहिती, मी खूप बिझी असते, त्याच्यामध्ये मला खूप काम असते, त्यामध्ये मी सुद्धा आले बरं, कारण बऱ्याच वेळेला मी सुद्धा म्हणते मी खूप बिझी आहे, वेळ नाहीये असं तसं. पण आपल्यापेक्षा जास्त कामं त्यांना होती. खऱ्या ह्यानं विचार केला तर आपल्याला खूप इझी काम आहेत, पण आपण काय म्हणतो की माझ्याकडे वेळ नाही. असं नाही, कोणतेच काम वेळेवर होत नाही. आणि त्याच्यामुळेच तर मग जे प्रॉब्लेम्स आहेत ना, खंडीभर प्रॉब्लेम जे म्हणतो ना, त्याच्यामुळेच तर सगळे आहेत. आणि ते सगळ्या गोष्टी वेळेवर कर, भले शिक्षण नव्हतं पण कोणती गोष्ट कधी करायची, आणि ती गोष्ट जर त्यावेळी झाली नाही, ती चुकीच्या वेळी झाली तर ते कसे नकारात्मक प्रभाव आपल्या आयुष्यावर पडू शकतात हे त्यांना माहीत होतं. म्हणून ते सगळं करायचे. आणि त्यांच्याकडे मनशांती होती, त्यांना दीर्घ आयुष्य लाभलेलं आहे किंवा लाभलं होतं, त्यांना उत्तम आरोग्य लाभलं होतं किंवा लाभलेलं आहे. घरामध्ये म्हणजे सगळेजण यायचे, घर गोकुळासारखं सुरू पहिल्यांदा त्या लोकांचं असायचं. आज आपल्याकडे सगळं आहे पण आपलं घरच गोकुळासारखं नाहीये, आपलं आयुष्यच आपण म्हणतो की तसं नाही. मग त्याला काय अर्थ आहे ना, काही नाही. म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी वेळची वेळेवर करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संध्याकाळच्या वेळेचं बघूया. तसं तर सकाळचं दुपारचं सुद्धा रुटीन आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण संध्याकाळचं बघूया. संध्याकाळी ना सूर्य मावळल्यानंतर साधारण म्हणजे मी तुम्हाला टाइम सांगते की एक 6 ते 7:30 ही वेळ जी आहे ना ही खूप महत्त्वाची आहे. तुम्ही विश्वास ठेवा नस ठेवा पण काही दिवस या गोष्टी करून बघा तुम्हाला सकारात्मकता तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या स्वतःमध्ये तुम्हाला जाणवू लागेल. 6 ते 7:30 या वेळेमध्ये ना घरातील लक्ष्मीने म्हणजे आपण स्वतः कुलस्त्रीने कधीच घराबाहेर पडू नका. बऱ्याच जणांना सवय असते या वेळेला मैत्रिणींच्या घरी जायचं, याच वेळेला भाज्या आणायच्या, याच वेळेला पैसे खर्चायचे. हा कधीतरी इमर्जन्सी वगैरे असेल किंवा ज्या महिला जॉब वगैरे करतात त्या ऑलरेडीच बाहेर असतील तर तसं काही नाही. पण ज्या आपण घरी आहोत आणि तरीही आपण वारंवार या गोष्टी करत असू ना तर याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट जे आहेत ना, नकारात्मक प्रभाव सुद्धा आपल्यालाच बघायला मिळतात. कारण ही वेळ जी आहे संध्याकाळची वेळ, दिवे लागणची वेळ, ती माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आहे. म्हणजे तुमच्या घरात स्वतः माता लक्ष्मी येते आणि घरातील लक्ष्मीच जर घराच्या बाहेर जातीये तर माता लक्ष्मीचं स्वागत करायला घरी कोणीच नाही. मग माता लक्ष्मी काय आल्या म्हणजे पावलांनी उंबरठ्यापासून वापस जाते. कारण तुमच्या घरामध्ये अंधार आहे, तुमच्या घरामध्ये स्वागत करणारी घरातली लक्ष्मीच नाहीये. मग ती लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कशी येणार? आणि जेव्हा लक्ष्मी आल्या पावलांनी वापस जाईल म्हणजे तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास राहील. म्हणजे स्वतःच्या हाताने तुम्ही दरिद्रीला आमंत्रण देत आहात, ही सगळ्यात मोठी गोष्ट. त्याच्यामुळे या वेळेमध्ये बाहेर जाऊ नका. हा इमर्जन्सी काही असेल तर काही हरकत नाही. कारण कोणत्याही गोष्टी जेव्हा वारंवार आपण चुकीच्या गोष्टी करतो तर त्याचे नकारात्मक प्रभाव जे आपल्याला आहेत ते बघायला मिळतात. कधीतरी चुकून झालं किंवा कधी जमलंच नाही तर तसं काही हरकत नाही. दुसरं म्हणजे काय की तुम्ही आजपर्यंत कधी केलं जरी नसेल, बरेच जण काय करतात संध्याकाळचा दिवा ना अगदी 7:30ला लावतात, कधी 8ला लावतात किंवा काही. हा जे ऑफिसला वगैरे गेलेले आहेत त्यांनी घरी आल्यानंतर लावला तर काही नाही, कारण त्यांच्याकडे ऑप्शनच नाहीये. पण आपण घरी आहोत ना तर बरोबर 6:30 6:15 ते 6:30 या वेळेमध्ये आपल्या देवघरामध्ये दिवा लावलेला पाहिजे. त्यानंतर 6:30 वाजता आपल्या तुळशीजवळ दिवा लावलेला पाहिजे. घरामध्ये तुळस आवर्जून ठेवा, तुम्हाला याचे खूप सकारात्मक प्रभाव बघायला मिळतील. त्याचबरोबर 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तो थोडा वेळेसाठी का उघडा ठेवा, घराच्या खिडक्या उघड्या ठेवा, सगळ्या रूम मध्ये लाईट लावा. बरेच जण काय करतात की ज्या रूम मध्ये आहे त्याच रूम मधली लाईट चालू ठेवता आणि बाकीच्या रूम मध्ये अंधार ठेवता. पण किंवा हे दिवे लागणीची जी वेळ आहे ना या वेळेमध्ये सगळ्या रूम मध्ये उजेड ठेवा. कारण जिथे उजेड आहे, जिथे प्रकाश आहे तिथेच माता लक्ष्मी येते आणि आकर्षित होते असं म्हटलं जातं. आणि निगेटिव्हिटीची सुद्धा हीच वेळ आहे. मग आपल्याला निगेटिव्हिटी बाहेर काढायची आहे. आणि तुम्ही सगळ्या खोलीत अंधार, सगळे पडदे लावलेले, दारं लावलेले, घरामध्ये मोठमोठ्याने बोलताय, जेवण करताय, केस विंचरताय, भांडणं करताय तर तुमच्याकडे अलक्ष्मी, दरिद्रता तुमच्या घरामध्ये आकर्षित होणार. त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत ना त्या टाळायच्या आहेत. तुम्हाला कोणते स्तोत्र मंत्र काही येत नसतील ना तर अवघ्या 5 मिनिटांमध्ये
मध्ये काय करायचं की संध्याकाळच्या वेळेला आपला मुख्य प्रवेशद्वार थोडा वेळ उघडा ठेवायचा, सगळ्या रूम मध्ये लाईट लावायचे, देवासमोर दिवा लावायचा, धूप बत्ती जे काही आहे ते लावायची, तुळशी समोर दिवा लावायचा, दरवाजामध्ये अगरबत्ती लावायची, कारण माता लक्ष्मीला सुगंध प्रिय आहे आणि दरवाजामध्ये जेव्हा आपण दरवाजा सुशोभित ठेवतो, उघडा ठेवतो, दरवाजामध्ये दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते. हा आपला एक प्रकारचा भाव आहे. आणि जेव्हा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होतो ना, तेव्हा कुटुंबामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आनंद, सर्वांना उत्तम आरोग्याची प्राप्ती, दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद, हे सगळ्या गोष्टी आपोआप मिळत असतात. त्याच्यामुळे फक्त हा छोटासा बदल करायला सुरुवात करा की बरोबर 6:15 ते 6:30 वाजता या गोष्टींची सुरुवात झाली पाहिजे. किंवा दिवे लागणीच्या ज्या गोष्टी आहेत, दिवा लावणं, दरवाजा उघडं ठेवणं, ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आता तुळशी समोर दिवा लावला, देवघरासमोर लावला, दरवाजामध्ये लावला, अगरबत्ती लावली, त्याच्यानंतर काय करायचं की तुम्ही एखाद्या निरांजन मध्ये किंवा तुमच्याकडे कापूरदाणी वगैरे किंवा धूपदाणी असेल त्याच्यामध्ये कापूर, 2 लवंगा त्याच्यामध्ये टाकायच्या, ते प्रज्वलित करायचं. हे घेऊन घंटी वाजवत वाजवत तुमच्या सगळ्या घरामध्ये हा जो धूप आहे ना तो तुम्हाला फिरवायचा आहे. किंवा जो धूपचे कप असतात ना ते सुद्धा तुम्ही लावले आणि त्याचा सुद्धा धुवा जो आहे तो आपल्या पूर्ण घरामध्ये घंटी वाजवत वाजवत तुम्ही फिरवला, दाखवला ना, तरी सुद्धा घरातील निगेटिव्हिटी, भांडणं, नकारात्मकता जे आहे ना ते दूर होतं. जागेत वास्तूत काही दोष असतील ते दूर होतं आणि घरामध्ये तुम्हाला सकारात्मकता जाणवते. आणि ठीक आहे, काही हरकत नाही. आता बरेच जण म्हणतील याच्यासाठी आम्ही धूप आणू का, तर ठीक आहे, तुम्हाला धूप सुद्धा आणायची गरज नाही. तुम्ही फक्त देवाजवळ दिवा लावा आणि सगळ्या घरामध्ये तुम्ही दररोज घंटी वाजवा, पूर्ण अगदी म्हणजे सगळ्या रूम मध्ये तुम्ही घंटी वाजवा. कारण ज्या नकारात्मक शक्ती असतात ना, वाईट ऊर्जा, त्यांना हा जो घंटीचा आवाज आहे ना तो सहन होत नाही. त्याच्यामुळे त्या जागेतील, त्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते. घंटी वाजवायची आहे. आणि हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही दिवा लावताय किंवा घरामध्ये हे तुम्ही घंटी वाजवताय, धूप वगैरे लावतात, त्यावेळेला तुम्हाला जे काही स्तोत्र, मंत्र, मुखपाठ आहेत ते तुम्हाला म्हणायचे आहेत. किंवा तुम्हाला काहीच मुखपाठ नसतील तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा टीव्हीवर स्तोत्र, मंत्र जे तुम्हाला आवडतात ते तुम्ही लावू शकता. आणि संध्याकाळची वेळ आपण म्हणतो की माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ आहे, त्यामुळे तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्हाला शक्य झालं तर या वेळेमध्ये दररोज श्री सूक्तम पठण करत जा. तसं तर जास्तीत जास्त जेवढं आपण म्हणू तेवढं चांगलं आहे, पण तुम्हाला जास्त वेळ शक्य नाही झालं ना, कमीत कमी एक वेळा श्री सूक्तम म्हणा, एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा, विष्णू गायत्री मंत्र म्हणा, लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा, कमलात्मक मंत्र म्हणा. एवढे सगळे नाही, याच्यापैकी तुम्हाला जे हे होतं ते मी फक्त तुम्हाला एक ऑप्शन सांगत आहे. किंवा विष्णू सहस्त्रनाम तुम्ही ऐका किंवा तुम्ही पठण करा, यापैकी काहीही करा, कारण ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या सेवा आहेत. माता लक्ष्मीची सेवा केली की भगवान विष्णूंची सेवा आवर्जून करा, कारण जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी आपोआप येते आणि ती स्थिर सुद्धा राहते. भगवान विष्णूंशिवाय माता लक्ष्मी अपूर्ण आहे. त्याच्यामुळे फक्त लक्ष्मी 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 करून फक्त देवीची सेवा करायची आणि भगवान विष्णूंचं काहीच नाही, तर तुम्हाला लाभ होणार नाही. कारण माता लक्ष्मी चंचल आहे, ती आज आहे उद्या नाहीये. मग माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी भगवान विष्णूंची सेवा करणं महत्त्वाचं आहे. तर संध्याकाळच्या वेळेत ना या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करा. अगदी छोट्या छोट्या सांगायला वेळ लागला, पण ह्या करण्यासाठी अगदी 5 मिनिटं भरपूर झाले किंवा त्याही पेक्षा कमी वेळ, पण याचे सकारात्मक प्रभाव जे आहेत ना ते आपल्याला लाईफ लॉंग आयुष्यामध्ये बघायला मिळतात. नमस्कार.